जय गजानन माऊली. मी मयुरी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आज आहे गुरुवार आणि आज संकष्ट चतुर्थीसुद्धा आहे. तर आमच्या दोघांचाही आज उपवास असतो. आज हर्षल 7:30लाच ऑफिसला निघून गेले. ते निघाल्याबरोबर श्री उठला आणि लगेच ओमसुद्धा उठला. मग या दोघांना खेळवण्यात 9 केव्हा वाजले हे सुद्धा मला कळलं नाही. त्यानंतर आम्ही रांगोळी काढायला गेलो. यांना थोडं फ्रेश पण केलं आणि हे दोघं मला जे कलर सांगणार तेच मला तिथे भरावे लागत होते. एक जण सांगत होता ग्रीन कलर भर, एक म्हणत होता येल्लो कलर भर. अशी आमची रांगोळी सुरू होती. एक्झॅक्ट दारापुढे मी रांगोळी काढत नाही, कारण बाळ येणं जाणं करतात तर ती रांगोळी पुसल्या जाते. मग या दोघांच्याही आंघोळी करून दिल्या आणि मी महाराजांचा हार करायला बसली. शक्यतो मी गुरुवारी घरीच हार बनवते. त्यानंतर हार वाहिला. मग हे दोघंसुद्धा असं फूल वाहायला येतात. दर गुरुवारी हे दोघं खांद्यावर बसून असं फूल वाहतात, कारण फोटोसुद्धा वर आहे त्यामुळे खांद्यावरच बसवावं लागतं. आणि मग हे दोघं आज लवकर उठल्यामुळे लवकरच झोपी गेले आणि मग मी माझ्या पारायणाला बसली. शेगावमध्ये सुद्धा आता सप्ताह बसलेला आहे आणि मी सुद्धा घरी पारायण करत आहे. आज माझा पारायणाचा 4था दिवस होता. तर माझा आज 10, 11, 12 असे 3 अध्याय मला पूर्ण करायचे होते. ते मी पूर्ण केले. मग थोडं निवांत बसली. आता मला थोडं संध्याकाळच्या मोदकाची सुद्धा तयारी करायची होती. मोदकाचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा मी नक्की शेअर करेल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.